नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यापूर्वी आपण प्रकरण 2 ज्यामध्ये त्याचं नाव आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, त्यामध्ये जागतिकीकरणाबद्दलचा अभ्यास आपण करणं चाललेलं होतं. त्यामध्ये सुरुवातीचा काही भाग आपण अभ्यासलेला आहे, ज्यामध्ये जागतिकीकरण म्हणजे काय, जागतिकीकरणाच्या व्याख्या या बाबीचा आपण यापूर्वी विचार केलेला आहे. आज आपण जागतिकीकरणामुळे होणारे जे परिणाम आहेत, ज्या विविध क्षेत्रामध्ये जागतिकीकरणाने परिणाम घडवून आणले, या परिणामाची मीमांसा आपण आज या ठिकाणी करणार आहोत. आणि हे परिणाम घडून येत असताना नेमका भारतावर त्याचा काय परिणाम झाला याचाही थोडक्यात विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की जागतिकीकरण जेव्हापासून आपण ते स्वीकारलेलं आहे, तेव्हापासून जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचे बदल झालेले आपणास आढळून येतात. मग ते सामाजिक असतील, आर्थिक असतील, राजकीय असतील, सांस्कृतिक असतील, तांत्रिक असतील, या आणि इतर अनेक क्षेत्रामध्ये असे बदल यामध्ये घडून आलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने तंत्रज्ञानाची जबाबदारी ही फार मोठी राहिली असली आपणास दिसून येते. काही सकारात्मक, काही नकारात्मक अशा दोन्ही प्रकारचे बदल या ठिकाणी घडून आले असले आपणास दिसून येते. हे जर विविध घटकावर जे काही परिणाम या जागतिकीकरणाचे झालेले आहेत, किंवा विविध घटकामध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही बदल झालेले आहेत, या प्रत्येक बदलाचा आपण स्वतंत्रपणे या ठिकाणी अभ्यास आजच्या तासाला या ठिकाणी करणार आहोत. या बदलाचा भारतावर काय परिणाम होत आहे हे देखील आपण पाहणं या ठिकाणी क्रमप्राप्त ठरत असतं. तर हे सर्व घटक जरी आपण स्वतंत्रपणे अभ्यास करत असलो तरी हे सगळे घटक हे स्वतंत्र नाहीत, कारण प्रत्येक घटक हे एकमेकाशी निगडीत आहेत किंवा एकमेकावर त्याचा परिणाम हे होत असले आपणास दिसून येतो, किंवा एकमेकाशी जोडले गेले असले आपणास दिसून येतात. तर आजच्या तासाला आपण आर्थिक घटकाविषयी माहिती घेणार आहोत. म्हणजे ज्या घटकाचा आपण उल्लेख केला की सामाजिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, तांत्रिक असेल, सांस्कृतिक असेल, या घटकापैकी आज आपण पहिल्यांदा का म्हणून आपण आर्थिक घटकाबद्दलचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर आपल्याला सगळ्यात एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल किंवा या ठिकाणी जाणून घ्यावी लागेल. जागतिकीकरणामुळे सगळ्यात जास्त जे बदल सुरुवातीला घडून आले ते म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये. जागतिकीकरण म्हणजे खुली अर्थव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्था. आणि 1991 नंतरची किंवा 90च्या दशकाच्या अगोदरची जी अर्थव्यवस्था होती, ती अर्थव्यवस्था ही पूर्णतः बंदिस्त अर्थव्यवस्था होती. त्या अर्थव्यवस्थेवर पूर्णतः राष्ट्राचं नियंत्रण होतं, व्यापारावर राष्ट्राचं नियंत्रण होतं. अनेक परदेशाशी जे काही व्यापार केला जात होता, त्या व्यापारावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण होतं. अनेक वस्तू बाहेर पाठवायच्या असतील किंवा बाहेर देशातून मागवायच्या असतील तर यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्सेस हे त्याला लागत होते. मात्र ज्या वेळेला आपण जागतिकीकरण स्वीकारलं किंवा 1991 नंतरची नवीन अर्थव्यवस्था आपण जी स्वीकारली, या नवीन अर्थव्यवस्थेमुळे म्हणजे आर्थिक घटकामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले असले आपल्याला दिसून येतं, किंवा आर्थिक क्षेत्र पूर्णतः ढवळून निघालं असलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच जी बंदिस्त अर्थव्यवस्था होती ती अर्थव्यवस्था पूर्णतः खुली झाली असली आपल्याला दिसून येते. तर आपण या आर्थिक घटकामध्ये जे काही बदल झालेले आहेत त्या बदलाचा अभ्यास करत असताना काही या ठिकाणी मुद्दे आपण त्याचे निश्चित केलेले आहेत, किंवा काही बाबी या ठिकाणी निश्चित केलेल्या आहेत. त्या बाबींच्या आधारे आपल्याला तो अभ्यास या ठिकाणी पूर्ण करावयाचा आहे. तर आर्थिक घटक हा आमूलाग्र म्हणजे कारण आपण आमूलाग्र बदल जे झालेले आहेत आर्थिक घटकामध्ये, तर त्यामध्ये कोणकोणत्या नेमक्या घटकावर त्याचा परिणाम झालेला आहे
तर याचा विचार आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. त्यापैकी काही मुद्दे आपण निश्चित केलेले आहेत. त्यापैकी पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी चर्चेला घ्यायचा आहे, तो म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. तर आता गुंतवणूक ही जर पाहिली तर अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कारण अर्थव्यवस्था जर संचलित करायची असेल तर त्या ठिकाणी म्हणजे गुंतवणूक होणं हे अत्यंत महत्त्वाची बाब त्या ठिकाणी मानली जात असते किंवा अर्थव्यवस्थेचा तो महत्त्वाचा घटक हा मानला जात असतो. आणि उद्योग म्हटला की आता काय म्हणू आपण, व्यापार म्हटला की उद्योग म्हटला की त्या ठिकाणी काय म्हणू आपण, भांडवलाची गरज ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भासत असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या अगोदरची अर्थव्यवस्था जर आपण पाहिली, 1990 अगोदरची जर अर्थव्यवस्था जर आपण पाहिली तर या भांडवलाचा मुक्त संचार आपल्याला पाहायला मिळत नव्हता किंवा भांडवलाची जी काही उभारणी आहे किंवा भांडवल जे काही गुंतवणूक आहे म्हणू आपण, ती गुंतवणूक म्हणजे 1991 नंतरच्या नव्या आर्थिक धोरणाच्या अगोदर जर आपण पाहिली तर ती तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ती घडून येत नव्हती. तर यामध्ये उद्योगामध्ये काढू आपण सरकारीबरोबरच खाजगी गुंतवणूक देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढली असली आपल्याला दिसून येते. पूर्वी जे उद्योग होते ते उद्योग सार्वजनिक मालकीचे त्या ठिकाणी असले आपल्याला दिसून येतात. तर आपल्याकडे आपण अर्थव्यवस्था अगोदरची अर्थव्यवस्था जर आपण पाहिली तर भारताने काढू आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला होता. यामध्ये काही प्रमाणामध्ये आपण खाजगी गुंतवणुकीलाही प्रोत्साहन दिलेलं होतं आणि काही प्रमाणामध्ये म्हणजे सरकारी गुंतवणूक देखील त्या ठिकाणी अस्तित्वात होती किंवा काही उद्योग हे सरकारी मालकीचे देखील त्या ठिकाणी अस्तित्वात होते. मात्र ज्यावेळेला आपण ही नवीन अर्थव्यवस्था स्वीकारली किंवा जागतिकीकरण आपण स्वीकारलं तर त्यावेळेला काढू आपण परदेशी गुंतवणूक म्हणजे त्या ठिकाणी व्हायला लागली असली आपल्याला दिसून येते किंवा आपल्या देशातील देखील खाजगी गुंतवणूक हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये देखील व्हायला लागली असली आपणास दिसून येते. तर यामध्ये म्हणजे आपण तोच पाहतो आहे मुद्दा किंवा सरकारी गुंतवणुकीबरोबरच खाजगी गुंतवणूक देखील हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होत असले आपल्याला दिसून येते. आपल्या देशामधले जे काही मोठे उद्योगपती आहेत त्याच्यामध्ये टाटा असेल किंवा त्यानंतर रिलायन्स असेल किंवा अडाणी यासारखे असतील, तर अशा अनेक लोकांनी काय म्हणू आपण खाजगी गुंतवणुकीवर म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये भर ही त्या ठिकाणी दिली असली आपल्याला दिसून येते. तर आता आपण इथं पाहिलेलं आहे याच्यामध्ये किंवा अनेक जी काही गुंतवणूक या ठिकाणी होते आहे त्यामध्ये केवळ खाजगी गुंतवणूकच होते असं नाही, तर त्यामध्ये सरकारी कंपन्या देखील ONGC सारखी कंपनी देखील म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ही गुंतवणूक त्या ठिकाणी करत असलेली आपणास दिसून येते. तर आता ही गुंतवणूक केवळ भारतातच होते असे नाही किंवा भारतातल्या कंपन्या बाहेर गुंतवणूक करतात, बाहेर देशामध्ये, परराष्ट्रामध्ये किंवा बाहेर देशातल्या कंपन्या आपल्या देशामध्ये देखील गुंतवणूक हे करत असले आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकंदरीत भांडवलाचा हा मुक्त संचार या ठिकाणी झाला असला आपल्याला दिसून येतो. आपल्याला काही उदाहरणं देखील सांगता येतील. आता टाटाची जगवार जी आहे ही कंपनी का म्हणू आपण वाहन निर्मितीच्या क्षेत्रामध्ये अग्रगण्य जगातली कंपनी म्हणून ओळखली जात असते. तर ही युनायटेड किंगडममध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये का म्हणू आपण या कंपनी ही स्थित असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे परदेशामध्ये आपल्या देशातील जे काही उद्योग आहेत खाजगी उद्योग, या उद्योगाने परदेशामध्ये देखील गुंतवणूक केली असलेली आपल्याला दिसून येते. किंवा ONGC सारखी जी सरकारी कंपनी आहे या ONGCने व्हिएतनाममध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तेल उत्पादन ह्याच्यामध्ये म्हणजे का म्हणू आपण गुंतवणूक ही या कंपनीने केली असलेली आपल्याला दिसून येते. बरं, हे असंच झालं असं नाही किंवा अनेक परदेशी कंपन्या आहेत ज्या कंपन्या देखील त्यांनी भारतामध्ये गुंतवणूक केली असली आपल्याला दिसून येतं. त्याची काही उदाहरणं देखील इथं सांगितलेली आहेत. पुस्तक जर आपण पाहिलं तर या पुस्तकामध्ये या गोष्टी चित्रासह म्हणजे या ठिकाणी स्पष्ट केले असले आपल्याला दिसून येतात. तर यामध्ये का म्हणू आपण मायक्रोसॉफ्ट ही जी काही अग्रगण्य अशा प्रकारची अमेरिकन कंपनी आहे या कंपनीने देखील आपल्या देशामध्ये म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक या ठिकाणी केली असली आपल्याला दिसून येते. त्याबरोबरच नेस्लेसारखे उद्योग आहेत जे खाद्यपदार्थ निर्मितीमध्ये नेस्लेचं काम असलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये त्या नेस्लेने देखील का म्हणू आपण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये ही गुंतवणूक केली असली आपणास आढळून येते. आता भारतातल्या अनेक कंपन्या आहेत, या कंपन्या का म्हणू आपण अमेरिका असेल, युरोप असेल, आफ्रिका असेल या देशामध्ये गुंतवणूक करत असलेल्या आपणास आढळून येतात. तर भारतामध्ये देखील म्हणजे परदेशातल्या कंपन्या या ठिकाणी गुंतवणूक करत असलेल्या आपणास दिसून येतात. आता ही झाली गुंतवणूक म्हणजे आपल्या देशातल्या कंपन्या बाहेर गुंतवणूक करणे किंवा बाहेर देशातल्या कंपन्या आपल्या देशामध्ये गुंतवणूक करणे. तर हे गुंतवणूक करत असताना नेमकं का म्हणू आपण दोन प्रकारामध्ये ती गुंतवणूक ही केली जात होती. ते एक म्हणजे ग्राहकोपयोगी आणि दुसरं आहे पायाभूत ह्याच्या संदर्भामध्ये.
पायाभूत ज्या सुविधा आहेत या पायाभूत सुविधेच्या बाबतीमध्ये ही गुंतवणूक अशा दोन्ही क्षेत्रामध्ये ही गुंतवणूक केली जात असली आपल्याला दिसून येते. परदेशी कंपन्यांनी पायाभूत सुविधेच्या बाबतीमध्ये जर पाहिली तर अनेक भारतामध्ये काय म्हणू आपण विमानतळाच्या बाबतीमध्ये असेल किंवा आण्विक प्रकल्पाच्या बाबतीमध्ये असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये परदेशी कंपन्यांनी देखील इथं गुंतवणूक ही केली असली आपणास दिसून येते. तसेच काय म्हणू आपण कोका कोला असेल, नेस्ले असेल, मॅकडोनाल्ड असेल, बर्गर किंग असेल, त्याबरोबर पिझ्झा हट असेल, यासारख्या ग्राहक उपयोगी क्षेत्रामध्ये देखील म्हणजे काय म्हणू आपण गुंतवणूक ही झाली असली आपणास दिसून येते. म्हणजे गुंतवणूक ही केवळ एका क्षेत्रामध्येच झाली असं नाही, म्हणजे ग्राहक उपयोगी क्षेत्रामध्ये ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये झाली. त्याबरोबरच काय म्हणू आपण पायाभूत क्षेत्रामध्ये देखील ही गुंतवणूक ही अलीकडे झाली असली आपणास दिसून येते. अलीकडे तर काय म्हणू आपण नीती आयोगाने रेल्वेमध्ये देखील गुंतवणूक करायला परवानगी दिलेली आहे किंवा अनेक काय म्हणू आपण विमानतळं देखील काय म्हणू आपण पूर्णतः त्याचं खाजगीकरण किंवा परदेशी ह्याला म्हणजे गुंतवणुकीला त्याला मुभा ही त्या ठिकाणी दिली असली आपणास दिसून येते. म्हणजे उत्तरोत्तर काय म्हणू आपण जे खाजगीकरण आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हे वाढत असलेलं आपणास दिसून येतं. तर 1989च्या अगोदर जर आपण पाहिलं तर ही गुंतवणूक ही म्हणजे क्वचित प्रमाणामध्येच काय होत असे म्हणजे गुंतवणूक ही त्या ठिकाणी होत असली आपणास दिसून येते. त्यामध्ये अनेक वेळेला काय म्हणू आपण सरकारी नियमांचा अडथळा हे त्यामध्ये होता, ज्याची चर्चा आपण अगोदरच केलेली आहे. अनेक नियम अनेक अटी टाकून ही गुंतवणूक केली जात असली आपणास दिसून येते. मात्र जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर हे अडथळे काय म्हणू आपण 1991 नंतर म्हणू आपण तर हे अडथळे हळूहळू काय झालेले आहेत कमी झाले असले आपणास दिसून येतात. म्हणजेच परदेशी भांडवलीचा किंवा खाजगी भांडवलीचा म्हणू आपण गुंतवणुकीचा मुक्त संचार हा आपल्या देशामध्ये सुरुवात झाला असला आपणास दिसून येते. तर भांडवली गुंतवणूक ही भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात ही होत असलेली आपणास दिसून येते. भारत हा विकसनशील राष्ट्र असल्यामुळे त्याला म्हणजे काय म्हणू आपण अशा गुंतवणुकीची आवश्यकता ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असलेली आपणास दिसून येते. म्हणून आपण अनेक प्लॅटफॉर्म निर्माण करत असताना किंवा अनेक निर्णय घेत असताना परदेशी इन्व्हेस्टर जे आहेत किंवा परदेशी गुंतवणूकदार जे आहेत तर ह्या गुंतवणूकदारांना म्हणजे भारतामध्ये आकर्षित करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत असला आपणास दिसून येतो. म्हणजे सेजसारखे प्रकल्प असतील किंवा अनेक उद्योगाच्या बाबतीमध्ये आहे तर परदेशी कंपन्या जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भारतात याव्यात, भारतामध्ये त्यांनी गुंतवणूक करावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्न या ठिकाणी करत असले आपणास दिसून येतो. याचं कारण असं आहे किंवा भारत हा विकसनशील देश आहे. भारतामध्ये भांडवल उभारण्यासाठी या परदेशी कंपन्यांची आवश्यकता ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भासत असली आपणास दिसून येते. आता ही गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक म्हणजे आता भारताच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर कोणताही देश जर आपण पाहिला तर त्याचा काय म्हणू आपण सुरुवातीचा त्याचा काही स्वार्थ असतो त्याच्यामध्ये किंवा सुरुवातीचा काही भूमिका त्यामध्ये असते की ज्यामध्ये ही जी गुंतवणूक होती आहे ही गुंतवणूक म्हणजे काय म्हणू आपण ग्राहक उपयोगी क्षेत्रापेक्षा ही गुंतवणूक काय म्हणू आपण पायाभूत क्षेत्रामध्ये जर झाली तर त्या राष्ट्राच्या विकासासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याला म्हणजे चालना मिळत असते किंवा विकास प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये होत असला आपणास दिसून येतो. किंवा भारताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर भारतामध्ये देखील भारताला जी परदेशी गुंतवणूक आहे किंवा खाजगी जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक ग्राहक उपयोगी क्षेत्रापेक्षा काय म्हणू आपण जी क्षेत्र पायाभूत आहेत या पायाभूत क्षेत्रामध्ये होणं आवश्यक वाटत असलं आपणास दिसून येते. त्यामुळे विकासाला काय मिळत असते एक प्रकारे मदत मिळते किंवा एक प्रकारे चालना ही त्या ठिकाणी मिळत असली आपणास दिसून येते. तर खरा विकास साधण्यासाठी म्हणू आपण रस्ते असेल, रेल्वे असेल किंवा जलमार्ग असेल किंवा हवाई मार्ग असेल तर या काय म्हणू आपण संपर्क साधनाचा काय होणं आवश्यक आहे विकास होणं आवश्यक आहे. ही साधनं जेवढी गतिमान होतील तेवढा त्या देशाचा विकास हा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये होत असला आपणास दिसून येतो. मग रस्ते असेल किंवा वीज असेल ह्या सर्व ज्या क्षेत्र आहेत ज्याला पायाभूत सुविधा ज्याला म्हणतो आपण किंवा पायाभूत क्षेत्र ज्याला म्हणतो आपण या पायाभूत क्षेत्रामध्ये ही गुंतवणूक जर झाली तर त्या देशाच्या विकासाला एक प्रकारे चालना ही त्या ठिकाणी मिळत असली आपणास दिसून येते. आणि भारताच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला आपण तर भारताचा देखील हा दृष्टिकोन असला आपणास दिसून येतो. तर ही जी गुंतवणूक आहे तर ही गुंतवणूक का म्हणू आपण या क्षेत्रामध्ये होणं आवश्यक आहे. आता जे आपण उल्लेख केला की ज्याच्यामध्ये का म्हणू आपण रस्ते असेल, रेल्वे मार्ग असेल, जलमार्ग असेल किंवा हवाई मार्गाच्या बाबतीमध्ये असेल तर अशा का म्हणू आपण पायाभूत क्षेत्रामध्ये ही गुंतवणूक होणं हे म्हणजे नितांत आवश्यक असलं आपणास दिसून येतं. तर अशा प्रकारे या संपर्क साधनाचा देखील जेवढा विकास होईल तेवढा त्या देशाचा विकास हा त्या ठिकाणी होत असला आपणास दिसून येतो. तर ह्या आर्थिक घटकाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना आपण
जो पूर्वी घटक आपण चर्चेला घेतला होता की ज्याच्यामध्ये काय म्हणू आपण भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार, त्याबरोबरच आता पुढं आपल्याला अभ्यासायचा आहे त्यामध्ये दुसरा घटक आहे की ज्याच्यामध्ये आर्थिक ह्याच्यामध्ये विचार करत असताना त्यामध्ये व्यापार या संकल्पनेमध्ये काय झालेला आहे, दुसरा जो घटक आहे ते व्यापार या संकल्पनेमध्ये झालेले बदल. आता ही व्यापार ही संकल्पना देखील आता काय झालेली आहे, पूर्णतः बदलली असली आपणास दिसून येते. तर 1990 नंतर या व्यापार ह्या काय म्हणू आपण संकल्पनेच्या दृष्टिकोनामध्येच काय झालेलं आहे, म्हणजे आमूलाग्र अशा प्रकारचा बदल झाला आहे. म्हणजे व्यापार पूर्णतः हा बदलून गेला असला आपणास दिसून येतो. पूर्वी व्यापार कसा होता, बंदिस्त व्यापार होता, मर्यादित व्यापार होता, राष्ट्रांतर्गतच व्यापार होता. बाहेर राष्ट्रांशी म्हणजे काय म्हणू आपण अनेक जे काही व्यापार करायचे होते तर त्याला काय म्हणू आपण अनेक मर्यादा होत्या, अनेक बंधनं होती, अनेक अडथळे होते त्यामध्ये. तर अशा प्रकारे काय म्हणू आपण हा व्यापार करत असताना आपण सुरुवातीला म्हणजे 1948 साली अस्तित्वात आलेल्या जे काही आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामध्ये जे काही नियम अस्तित्वात आले होते तर त्याला गॅटच्या माध्यमातून आपण व्यापार हा करत होतो. तर गॅट ही संघटना नव्हती, तर ही काय होते एक व्यापारी करार होता. त्याच्यामध्ये जनरल ॲग्रीमेंट ऑफ ट्रेड अँड टॅरिफ ज्याला म्हणतो आपण. तर या कराराअंतर्गत म्हणजे काय म्हणू आपण व्यापार हा केला जात असला आपणास दिसून येतो. म्हणजे हा व्यापार अतिशय मर्यादित होता. गॅटची देखील अनेक काय म्हणू आपण मर्यादा होत्या, त्यामध्ये अनेक बंधनं त्यामध्ये होती. तर या ह्याच्यामध्ये काय म्हणू आपण जी विकसनशील राष्ट्र आहेत या राष्ट्रांना व्यापार करत असताना अनेक बंधनं ही त्यामध्ये येत असली आपणास दिसून येते. मात्र जागतिकीकरण आल्यानंतर ह्या गॅट करारामध्ये देखील म्हणजे बदल झाले असले आपणास दिसून येते. गॅटचं अस्तित्व पूर्णतः नष्ट झालं आणि गॅटची जागा WTOने घेतली असली आपणास दिसून येते. 1 जानेवारी 1995 रोजी अस्तित्वात आलेली जी संघटना आहे म्हणजे व्यापाराच्या संदर्भामध्ये एक संघटना अस्तित्वात आली आणि WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे काय म्हणू आपण व्यापारामधले जागतिक व्यापाराला काय करण्यात आलं, प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आपण या संघटनेची निर्मिती ही करण्यात आली असली आपणास दिसून येते. तर या अंतर्गत म्हणजे आयात शुल्क असेल किंवा इतर काही जे काही कर लावले जायचे ह्या कराच्या बाबतीमध्ये कर हे रद्द केले गेले असले आपणास दिसून येते. आणि जागतिक पातळीवर राष्ट्रांना मुक्त व्यापार करण्यासाठी प्रोत्साहन हे या WTOच्या माध्यमातून दिलं असलं आपणास दिसून येतं. तर दोन राष्ट्रांमधील राजकीय संबंध जरी चांगले नसले, आता प्रामुख्याने आपण जर विचार केला की भारत चीन, भारत पाकिस्तान असेल, या दोन राष्ट्रांमधले संबंध जरी राजकीय दृष्टिकोनातून जरी चांगले नसले तरी व्यापाराच्या बाबतीमध्ये व्यापार थांबू नये अशी ही WTOची भूमिका या ठिकाणी असली आपणास दिसून येते. आणि म्हणून जे म्हणून काही अडथळे या ठिकाणी येतात ते अडथळे दूर करण्याचा प्रयत्न या WTOच्या माध्यमातून या ठिकाणी केले गेले असले आपणास दिसून येतात. आणि म्हणून जागतिक पातळीवर जे आहे म्हणजे हे केवळ 1-2 राष्ट्रांच्या बाबतीमध्ये नाही तर जागतिक पातळीवरच व्यापार अधिक सुलभ व्हावा यासाठी WTOने म्हणजे प्रयत्न केले असले आपल्याला दिसून येतात. अनेक राष्ट्रांना व्यापारासाठी म्हणजे प्रोत्साहन देखील या WTOच्या माध्यमातून दिले असले आपल्याला दिसून येतात. अनेक अडथळे यामध्ये मग व्यापाराच्या बाबतीमध्ये जे काय म्हणून अडथळे येतील मग आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये असतील किंवा वस्तूच्या काय म्हणू आपण दर्जाच्या संदर्भामध्ये असतील किंवा अशा ज्या म्हणून काही अडचणी येतील त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न या WTOच्या माध्यमातून या ठिकाणी केला गेला असला आपणास दिसून येतात किंवा व्यापारातील अडथळे दूर करून एक प्रकारे व्यापाराला प्रोत्साहन देण्याचं काम या माध्यमातून केलं असलं आपणास दिसून येतं. तर यामध्ये काय म्हणू आपण व्यापार करत असताना व्यापार हा काय म्हणू आपण वस्तूचा केला जात होता. आलं लक्षामध्ये. पूर्वी काय म्हणू आपण लोखंड असेल, कोळसा असेल, खनिज तेल असेल, फळे फुले बियाणे असतील, तर या बाबतीमध्येच काय म्हणू आपण व्यापार हा केला जात होता. म्हणजेच व्यापार ही संकल्पना देखील काय म्हणू आपण ही मर्यादित अशा प्रकारची असलेली आपणास दिसून येते. तर 1990च्या दशकामध्ये म्हणजे 91 नंतर जेव्हा नवीन अर्थव्यवस्था स्वीकारली किंवा नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं आपण किंवा जागतिकीकरण स्वीकारलं तर त्यावेळेला व्यापाराला ही व्यापकता आलेली असली आपणास दिसून येते. म्हणजे मी अगोदरही आपण चर्चा केलेली होती किंवा व्यापार हा पूर्वीचा कसा होता, बंदिस्त होता. राष्ट्रांतर्गतच राज्यांतर्गतच व्यापार हा केला जात होता. मात्र आता तसं राहिलेलं नाही. तर व्यापार हा काय झालेला आहे, आता मुक्त झालेला आहे. खुला व्यापार हा त्या ठिकाणी झाला असला आपणास दिसून येतो. आपली एखादी कोणतीही वस्तू जर असेल तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सहजरीतीने आपल्याला ती म्हणजे विकता येते किंवा सहजरीतीने त्याचं मूल्य आपल्याला प्राप्त करता येते. तर अशा पद्धतीने काय म्हणू आपण मर्यादित व्यापार होता. पण जागतिकीकरण आल्यानंतर त्यामध्ये देखील सुरुवातीच्या काळामध्ये काही मर्यादाच होत्या. वस्तूच्या स्वरूपामध्येच व्यापार हा केला जायचा. मात्र नंतरच्या काळामध्ये यामध्ये सेवा क्षेत्राचा देखील समावेश या ठिकाणी झाला असला आपणास दिसून येतो. तर उदाहरणादाखल जर पाहायचं झालं तर बँका असतील किंवा विमा क्षेत्र असतील ही देखील खुली झाली असली आपणास दिसून येतात. अनेक वेळेला काय म्हणू आपण
अनेक ज्या परदेशी विमा कंपन्या आहेत त्या देखील भारतामध्ये या ठिकाणी आल्या असल्या आपणास दिसून येतात किंवा त्यांनी देखील एक प्रकारे व्यापाराला सुरुवात केली असली आपणास दिसून येते. आज त्याही पुढे जाऊन बौद्धिक संपदेच्या बाबतीमध्ये देखील म्हणजे आपण बोलत असताना त्यामध्ये त्यावर देखील एक प्रकारचे पेटंट हे त्या ठिकाणी पेटंट निर्माण झाले असले आपणास दिसून येतात किंवा या बौद्धिक संपदेच्या बाबतीमध्ये अधिकाराच्या बाबतीमध्ये व्यापारी करार हे त्या ठिकाणी करण्यात आले असणं आपल्याला दिसून येतात. तर त्यामध्ये काय म्हणू आपण ट्रॅप्स नावाचं हे करार करण्यात आलेला होता. त्यामध्ये ट्रेड रिलेटेड काय म्हणू आपण ॲक्सेप्ट ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ज्याला म्हणतो आपण, तर अशा प्रकारचे काय म्हणू आपण करार करण्यात आले आणि जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्यासाठी बौद्धिक संपत्तीच्या अधिकाराच्या बाबतीमध्ये देखील काही निकष हे त्या ठिकाणी या ट्राईबच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चित केले गेले असले आपणास दिसून येतात. तर यामध्ये ट्रेडमार्क असेल, कॉपीराईट असेल किंवा पेटंट असेल किंवा अलीकडे आपण अनेक वेळेला पाहतो अनेक वस्तू ज्या असतील त्याला GT मिळत असते, म्हणजे त्याला जॉग्राफिकल टॅग त्याला प्राप्त होत असतो. किंवा एखादी कोल्हापुरी चप्पल असेल तर त्याला कोल्हापूरचेच ह्याच्यामध्ये, सोलापुरी चादर असेल तर त्याला सोलापूरचं टॅग त्याला मिळत असते किंवा त्याला काढून आपण रत्नागिरीचा हापूस असेल तर त्याला रत्नागिरीचं टॅग त्याला मिळत असते. तर अशा काढून आपण भौगोलिक त्याच्यामध्ये काढून आपण टॅग्स त्या ह्याला प्राप्त झाल्या असल्या आपणास दिसून येतात किंवा वस्तूवर त्यांचा दावा ह्या त्या ठिकाणी प्राप्त झाला असला आपणास दिसून येतो. तर या व्यापाराच्या बाबतीमध्ये आणखी एक मोठा बदल या ठिकाणी झाला असला आपणास दिसून येतो. तर तो म्हणजे काय म्हणू आपण व्यापार हा कार्गो कंटेनरद्वारे व्हायला लागला. तर ही एक व्यापाराच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती ही मांडली जात असलेली आपणास दिसून येते किंवा ही व्यापार ही संकल्पनाच अलीकडे ही बदलली असलेली आपणास दिसून येते. तर यामध्ये काय म्हणू आपण प्रचंड प्रमाणामध्ये माल म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये यामुळे नेता येत असली आपणास दिसून येतो. म्हणजे ही जी कार्गो कंटेनर संस्कृती जी अस्तित्वात आली तर यामुळे काय म्हणू आपण जग हे एका खेड्यासारखं झालं असलं आपणास दिसून येतं. ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना जी अस्तित्वात आलेली आहे. तर यामध्ये काय झालं किंवा एका देशातून दुसऱ्या देशामध्ये व्यापार करत असताना अशा पद्धतीने वस्तूंची मालाची ने-आण करत असताना त्याला कुठल्याही प्रकारच्या मर्यादा नाही आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मोठमोठी जहाजं ज्याला म्हणतो आपण कार्गो कंटेनर जे आहेत इथं चित्रामध्ये देखील आपल्याकडे दाखवलेलं आहे. तर अशा कार्गो कंटेनरच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी काय करता येतं व्यापार हा करता येतो आणि अशा प्रकारची बंदरं देखील आता अनेक ठिकाणी विकसित झाली असलेली आपणास दिसून येतात. यामुळे म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात एक बदल झाले असले आपणास दिसून येतात किंवा ही एक क्रांती म्हणू आपण तर ही झाली असलेली आपणास आढळून येते. तर अशा पद्धतीने काय म्हणू आपण आंतरराष्ट्रीय व्यापारात बदल झालेले आहेत किंवा व्यापार जो वस्तूचा होता